होत नाही, हा मूळ मुद्दा आहे. आणि आंदोलन योग्य की अयोग्य आणि ते हाताळण्यामध्ये कुठेतरी उशीर होताना दिसतोय का? अवधूत वाघ. पहिली गोष्ट, हे काही पहिलं भारतामध्ये होणारं आंदोलन नाहीये. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत वेगवेगळी सरकार आली, आम्ही सुद्धा त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत. आताच्या सरकारच्या विरोधामध्ये दोन मोठी आंदोलनं उभी राहिली. एक होतं शाहीन बागचं आंदोलन. हे शाहीन बागचं आंदोलन अनेक महिने चाललं. सरकारने कुठेही त्या शाहीन बागच्या आंदोलनामध्ये दडपशाही केली नाही, तिकडच्यांना उचकावलं नाही, काहीच नाही. दुसरं मोठं आंदोलन झालं होतं ते पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर. तिकडचे शेतकरी ज्यावेळी दिल्लीमध्ये कूच करत होते, येत होते, त्यावेळी एक मोठं आंदोलन झालं. या दोन्ही आंदोलनामध्ये आपण पाहिलं असेल ते एका ठराविक मर्यादेपर्यंत सरकारने हस्तक्षेप यासाठी केला नाही, कारण आंदोलन करणं हे विरोधकांचं काम आहे, कर्तव्य आहे. त्या एखाद्याला जर वाटत असेल की आपल्यावर अन्याय होत असेल तर जरूर त्याने आंदोलन करावं. मुख्य मुद्दा असा आहे की 20 दिवस सातत्याने अन्नत्याग केल्यानंतर सोनम वांगचुक यांची तब्येत ढासळल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांची तब्येत आणि यांची जीव वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सोनम वांगचुक ज्यावेळी तयार नव्हते त्यांचं आंदोलन मागे घ्यायला, त्यावेळी त्यांना सरकारी इस्पितळामध्ये दाखल करावं लागलं. हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालं. आता या आंदोलनाकडे वळू. हे जर खऱ्या अर्थाने जर विद्यार्थ्यांचं आंदोलन असतं तर सिर्फ अल्लाह तेरा नाम रहेगा किंवा भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह इंशाल्लाह म्हणणारी लोक, ज्या लोकांनी जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाहीये, हा विवादित भाग आहे अशी म्हणणारी लोक, अशी सगळी लोक जर तिकडे येऊन राहिली असती आणि नरेंद्र मोदी तू मर जा, अमित शहा तू मर जा, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या असत्या तर ते काय विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं का? या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राम जन्मभूमीचा प्रश्न कुठून आला? तिथे एक महाराज आहेत, ते भोंदू आहेत, पाखंडी आहेत, हे विषय कुठून आले? विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी 12-12 वर्षाची मुलं, आता आरोप असा होतोय की 12 वर्षाच्या मुलांचं डोकं फोडलं. ती 12 वर्षाची मुलं आली कशी? त्या 12 वर्षाच्या मुलांचा नीटशी काय संबंध आहे? तुम्ही मला सांगा, 12 वर्षाचा मुलगा स्वतः आपल्या पायाने चालत तिकडे आंदोलनामध्ये येऊ शकतो का? आणि 18 वर्षापर्यंत जोपर्यंत मतदानाचा हक्क नाही तोपर्यंत तो मुलगा त्याच्या पालकांच्या अंडर असतो. तर अशी 12-12 वर्षाच्या मुलांची डोकी फोडली असं काहीतरी बोलायचं. शेवटी हे आंदोलन एक कोणतरी माणूस जो अमेरिकेमध्ये होता, अमेरिकेमध्ये तो कशासाठी गेला होता की इकडच्या आम आदमी पार्टीच्या आंदोलनामध्ये तो भाग घेत होता. आणि नंतर काही कालानंतर मला माहित नाही काय झालं, अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेमध्ये त्याचा व्हिसा संपला, नवीन व्हिसा पॉलिसी मध्ये त्याला पुढे व्हिसा मिळत नव्हता. अशा वेळी तो भारतामध्ये आला. जर व्हिसा मिळाला असता तो आलाच नसता. त्याचा एक बळीचा बकरा बनवून त्याला इथे आणलं आणि एका दिवसामध्ये आंदोलन उभं राहिलं. 1979 ला आसाम गणसंग्राम परिषदेचे, म्हणजे त्यावेळी आसाम गणसंग्राम परिषद पण नव्हती, ऑल आसाम स्टुडंट फेडरेशनचे प्रभू कुमार आणि प्रफुल्ल कुमार मोहंती यांनी 6 वर्ष आंदोलन केलं आणि नंतर 1985 ला याची स्थापना, आसाम गणसंग्राम परिषदेची स्थापना झाली. हा माणूस विमानामधनं उतरतो, डायरेक्टली जंतर मंतरवर जातो, जंतर मंतरवर लोक येतात, नंतर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, हे सगळे लेफ्टिस्ट लोक एकत्र येतात. ही सर्व लेफ्टिस्ट मंडळी एकत्र येतात. ज्यावेळी आता भारतामध्ये नक्षलवाद्यांची संपूर्ण बिमोड झालेला आहे. इकडे महाराष्ट्रासारख्या सरकारने एक वेगळं विधेयक आलेलं आहे शहरी नक्षलवादाला आळ घालण्यासाठी. त्यावेळी कुठच्याही प्रकारे आंदोलन करून सरकार विस्तारित करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन असतं तर नक्कीच जे आमचे नेते आहेत ते विद्यार्थी चळवळीतनं आले आहेत. स्वतः अमितभाई शहा जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, मग ते जास्त संवेदनशीलतेनं या विद्यार्थ्यांकडे का पाहत नाही? त्याच्यामुळे सरकार नालायक आहे, सरकार असं आहे, सरकार तसं आहे. मला असं वाटतं की या सर्व जे काही दूषणं दिलेली आहेत सरकारला, ज्या किव्या दिलेल्या आहेत, त्याला 100ने गुणून मी हे सर्व विरोधकांना साभार परत करतो. बरं, आपण साभार परत करताय. अवधूतजी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो सचिन सावंत यांना मान्य आहे का? आणि दुसरीकडे आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि लोकशाही हक्क यामध्ये समतोल कसा काय साधता येईल? कारण